उपोषण व आंदोलनासाठी पर्यायी जागा द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी। आपल्या विविध मागण्यांसाठी नागरिक, विविध संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ जिल्हा परिषदचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे वेगवेगळी उपोषणे व आंदोलने केली जातात। त्यामुळे या भागाला उपोषण गेट म्हणूनही ओळखले जाते। पण सध्या हे उपोषण गेट दोन्ही बाजूस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे। या ठिकाणी अनेक छोटी मोठी नवीन कोकी धारकांनी अतिक्रमण केलेले आहे। त्यामुळे जागेअभावी उपोषणकर्त्यांना व आंदोलकांना याचा त्रास होत आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनेच्या वतीने तेथे उपोषण आंदोलने केली जातात। एकाच वेळी त्या ठिकाणी वेगवेगळी उपोषण व आंदोलने असल्यास जागा अपुरी पडत आहे। त्यातच काही मोठे मोर्चे आंदोलन असेल तर इतर उपोषणकर्त्यांना जागा मिळत नाही। त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय व काही महत्त्वाचे शासकीय कार्यालय 7 रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थलांतरित झालेले आहे। त्यामुळे 7 रस्ता येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण व आंदोलनाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, कार्याध्यक्ष आणि अरविंद शेळके, रमेश चव्हाण, रुपेश किरसावंगी, रवी शिरगिरे, वैभव धुमाळ, आकाश चव्हाण, मल्लीनाथ शेवगार, शेखर स्वामी, राजेंद्र माने आदी उपस्थित होते। आंदोलने व उपोषण करतात, पण गेल्या अनेक दिवसापासून त्या उपोषण गेटजवळ अनेक अतिक्रमणधारकांनी तिथे खोके टाकून अतिक्रमण केलेलं आहे। त्यामुळं उपोषणकर्ते ज्या वेळेस उपोषण करायला येतात त्या ठिकाणची जागा अत्यंत अपुरी पडत आहे। त्यामुळं जर एकाच वेळी 8-10 जर उपोषण असेल किंवा आंदोलन असेल तर अत्यंत त्या ठिकाणी जागेअभावी त्या उपोषणकर्त्यांची हेळसांड होत आहे। आणि त्यातच जर आडम मास्तरसारखे मोठे मोर्चे आंदोलन असेल तर जे आंदोलन आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले की एक जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीमध्ये 7 रस्ता येथे स्थलांतरित झालेलं आहे। त्या ठिकाणी त्या आंदोलनकर्त्यांना एक पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। निश्चितच जिल्हाधिकारी साहेब या मागणीचा विचार करून या 7 रस्ता येथे आंदोलन आणि उपोषणास परवानगी देतील, जेणेकरून उपोषण गेटवर जे आंदोलनाचा भार आहे तो निश्चितच कमी होईल।